नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहत आहे जनप्रवास लाईव्ह. सध्या अजितदादा हे राष्ट्रवादी अजितदादा गट हा अतिशय जोमात आहे. कारण त्यांच्या तब्बल 41 सीट्स निवडून आलेत, 41 आमदार निवडून आलेत आणि घड्याळ हे चिन्ह आता अजितदादांचं पक्कं आहे समजायला काही हरकत नाही. हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. विश्लेषण एवढ्यासाठी आहे की इथनं आगामी काळात काय होणार. पवार घराण्याची एकी होणार, पवार घराण्यातली भांडणं मिटणार का हे असंच चालू राहणार. परंतु एकंदर आत्ता सगळीकडं आपण बघितल्यानंतर राष्ट्रवादी पवार गट, शरद पवारांचा गट आणि अजितदादांचा गट यांच्यातली काही इकडचे आमदार असतील आणि पवार साहेबांच्या गटात त्यांना ही कुठेतरी एकी व्हावी आणि एकी होण्यासाठी सुप्रिया सुळे ह्याच पुढाकार घेणार अशा पद्धतीची चर्चा आत्ता चालू आहे. दादा, घड्याळ तुला घे, घड्याळ तुझं पक्क, तुतारी इकडे राहू द्या, तुतारी आणि घड्याळ एकत्र नांदू द्यात, ही भूमिका फक्त आता सुप्रिया सुळेच बजावू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा चालू आहेत आणि तशा पद्धतीनं प्रयत्नही सुरू आहेत. हे लगेच होईल अशातला भाग नाही आहे. कोण मागे येणार ह्याच्यात इगो आहे. पवारसाहेब माघार घेणार का अजितदादा माघार घेणार ह्याच्यात माघारीचा प्रश्नच न काढता सुप्रिया सुळे ज्याच्यात पुढाकार घेतील आणि सुप्रिया सुळेंचं अजितदादा सुद्धा मान्य करतील आणि पवारसाहेब सुद्धा मान्य करतील त्यांचं. कारण अजितदादांचं नाही म्हटलं तरी सुप्रिया सुळेंच्यावर प्रेम आहे, त्यांचंही प्रेम, भावा बहिणींचं प्रेम आहेच. फक्त हे ह्या राजकारणामुळं हे दुभंगलं गेलं मधल्या काळामध्ये. परंतु आता दादा घड्याळाचं आता यशस्वी झाले. तुम्ही घ्या घड्याळ, कोर्टातले केसेस आपण मागं घेऊया, तुला घड्याळ राहू दे, तुतारी आम्हाला राहू दे, असे दोन पक्ष आपण नांदवूया, पण एकत्रीकरणात नांदवूया अशा पद्धतीचा पुढाकार आता सुप्रिया सुळे घेण्याच्या मार्गावर आहेत. फक्त शरद पवार ह्याला साथ देणार नाही. शरद पवार आत्ता मी आक्रमकच आहे, नाही तर आमदार आत्ता तरुण आमदार आहेत काही त्यांच्यात निवडून आलेले. रोहित पवार आहेत, रोहित पाटील आहेत, ही सगळी मंडळी. नाही तर ही काय भूमिका आहे. परंतु सगळ्यांना विश्वासात घेऊन सुप्रियाताई ह्याच्यातनं मार्ग काढू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा पवार साहेबांच्या गटातही चालू आहेत. आणि अजितदादा गटामध्ये सुद्धा असं काही आहे की पवारसाहेब आता थकलेत, पवारसाहेबांचंही वय झालेलं आहे. झालेल्या गोष्टी आपण विसरून जाऊया आणि आपण एकत्र नसलो तरी आपण तंटामुक्त राहूया अशा पद्धतीचाही विचार चालू आहे. त्याचा परिणाम महायुतीच्या घटक पक्षांच्यावर किंवा आत्ता जे सरकार बनले त्याच्यावर न येता सौम्यपणे आता पवारसाहेब म्हणतात आपण आक्रमक होऊया, पण अशा पद्धतीचं होईल असं वाटत नाही आहे. कारण त्यांच्यातली जी बोलणी चालली त्याच्यातनं आत्ता तर असं दिसतंय की सुप्रियाताई एक दिवस म्हणतील की दादा घड्याळ तुझंच आहे, तुतारी आमच्याकडं आहे, आपण आता कोर्टात वाद न करता हे संपवून टाकूया अशा पद्धतीतनं काहीतरी मार्गसुद्धा निघेल. आणि उद्याच्या काळात हे चित्र वेगळं बघायला सुद्धा मिळेल. कारण पवारसाहेब आणि अजितदादा एकत्र येण्याची कुठंतरी पहिली पायरी आता कोणतरी चढतंय अशा पद्धतीचे संकेत आत्ता मिळत आहेत. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.